हॅलो फ्रेंड्स, बायोलॉजी मॅग्निफाईडमध्ये तुमचं खूप स्वागत आहे. कंपोजिशन अँड फॉर्मेशन ऑफ युरिन याच्यामधला अल्ट्रा फिल्ट्रेशन हा पार्ट आपला ऑलरेडी घेऊन झाला आहे. सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन हा पार्ट आपला राहिला आहे, तो आज आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे. त्याच्या अगोदर सगळ्यांचं टेन्शन वाढवणारी गोष्ट काय आहे बाळांनो, MST-CETची काल न्यूज आली बरोबर, लोकमत न्यूजला आहे, टाइम्स ऑफ इंडियाला परवा दिवशी आली आहे की 4 जुलैलाच होणार आहे आणि नेक्स्ट वीकमध्ये काय येत आहे, तुमचे ॲडमिट कार्ड येत आहेत. माहिती नाही गव्हर्नमेंट कसं डिसिजन घेत आहे किंवा त्यांच्या आयुक्तांनी CET सेलच्या आयुक्तांचं ते स्टेटमेंट होतं की आम्ही ॲडमिट कार्ड ऑलमोस्ट तयार करून ठेवलेत आणि नेक्स्ट वीकमध्ये आम्ही ते देऊ. आता कसं करणार आहेत ते माहिती नाही, त्यांचे सेफ्टी मेजर्स काय आहेत, कसं आहे काय माहिती नाही. तरी पण ह्या तारखेला एक्झाम आहे असं कन्सिडर करून आपल्याला पुढं जायचं आहे. सो तुम्हाला व्यवस्थित स्टडी करायचं आहे. मग आपल्याला पटपट सिलेबस 2-3 दिवसात हा एंड करून 11वीचा सिलेबस पटापट रिवाईज करायचा आहे. मॉक टेस्ट आहेत, हे सगळं आपल्याला उरकायचं आहे. सो आत्ता घेऊयात आपण हे लेक्चर सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन आणि ट्युब्युलर सिक्रेशन. या सगळ्यात एक गोष्ट महत्त्वाची बाळांनो, हे सगळं आहे मी सिलेबस कव्हर करेन, बाकी सगळ्या गोष्टी ठीकच आहेत, बट याच्यामध्ये सगळ्यात आहे की कूल राहणं, शांत राहणं, अगदी काम राहणं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, एकदम शांत बसा 10 मिनिट. मेडिटेशन किती जणांचा तरी प्रश्न आहे की मेडिटेशन करायचं कसं. जस्ट शांत बसा, श्वासावर लक्ष द्या, श्वास आत येतोय बाहेर जातोय, बस त्याला फक्त ऑब्झर्व करा, कंट्रोल करू नका. बस तेवढं केलं तरी मेडिटेशन होत राहतं, तुमचं माइंड स्थिर राहतं तुमचं. त्यामुळे थोडं रोज सकाळी संध्याकाळी 15-15 मिनिट, अर्धा तास, 15 मिनिट केले तरी सफिशियंट आहे. तेवढं मेडिटेशन करा आणि स्टडी करा, किंवा स्टडीला बसायच्या अगोदर जस्ट 5 मिनिट फक्त श्वासावर लक्ष द्या, तरीसुद्धा खूप इफेक्टिव्ह राहतं. ते मन शांत होतं श्वासावर लक्ष दिल्यामुळं. मग आता सुरू करूयात आपण सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. आता रिॲब्सॉर्प्शन का म्हणायचं, आपण एखादं फूड घेतोय बरोबर, फळ खाल्लं एखादं किंवा कुठलं पण अन्न घेतलं तर ग्लुकोज मिळणार आपल्याला त्याच्यातून बरोबर, किंवा सिम्पली आपण ग्लुकोज बॉडीमध्ये घेतलं, डायजेशन करून ते पहिल्यांदा होतं ते काय असतं बाळांनो, ॲब्सॉर्प्शन असतं. ॲब्सॉर्प्शन आणि परत काय होतं आहे, मग ते ब्लडमध्ये जातं आहे बरोबर. हे ॲब्सॉर्प्शन करून काय होतं, ब्लडमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं आहे बरोबर. आणि इथं ॲफेरंट आर्टेरिओल, इफेरंट आर्टेरिओलमधून इथं काय होणार आहे बाळांनो, हे ॲफेरंट आर्टेरिओल आहे. मग याच्या काय होणार आहेत, तुमच्या कॅपिलरीज होणार आहेत आणि हे सगळं युनाईट होऊन तुमचं इफेरंट आर्टेरिओल होणार आहे बरोबर. आता इथं बघा, यावेळी आपण बघितलं होतं की अल्ट्रा फिल्ट्रेशनमध्ये बघितलेलं, याच्यामध्ये ग्लुकोज जातं, अमायनो ॲसिड्स जात असतात, काही आयन जातात, वॉटर जातं. आणि आता बघा, रिॲब्सॉर्प्शन समजण्याच्या अगोदर पेरिट्युब्युलर कॅपिलरीज समजून घेऊयात. पेरिट्युब्युलर कॅपिलरीज म्हणजे हे इफेरंट आर्टेरिओल येणार आणि याच्यामध्ये बघा ह्या अशा कॅपिलरीज तयार करतं बरोबर की नाही. आपण बघितले नेफ्रॉनच्या स्ट्रक्चरमध्ये या सगळ्याला अशा कॅपिलरीज आहेत. बघा मी इथपर्यंतच काढते आणि मग परत ह्या कुठं जातात, ॲक्च्युली हे थोडंसं इकडं सरकून असं इथून असं काढायला पाहिजे होतं, बट ठीक आहे. आणि मग परत ह्या खाली अशा जातात, ह्याला पूर्ण काय होत असतं, कॉईल करतात. पेरी हे काय आहे, तुमचे रिनल ट्युब्यूल आहे. हे तुमची एवढी माल्फिजियन बॉडी आहे इथपर्यंत, हे सगळं रिनल ट्युब्यूल. आणि ट्युब्यूलच्या भोवती पेरिफेरल रिजनमध्ये ह्या काय असतात, कॅपिलरीज असतात, म्हणून पेरिट्युब्युलर कॅपिलरीज. एवढं लक्षात आलं, ठीक आहे. आता बघा, मी याचा एक पेन्सिलने असं करू दाखवते की इकडं हां हे असं काढूयात आपण. मी चुकून तिथं काढलं, तर डायग्राम तर परत काढू शकत नाही इथं. तर याच्यातून परत एकदा काय होत असतं बघा, इथं आलं ग्लुकोज बरोबर कडे, मग इथं इंटरचेंज होत असतं. मग ह्याच्यामध्ये आलेलं, ह्या रिनल ट्युब्यूलमध्ये आलेलं ग्लुकोज परत एकदा ह्या कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब केलं जातं, दुसऱ्यांदा ॲब्सॉर्ब केलं जातं. म्हणून कन्सेप्ट काय आहे तुमचा, रिॲब्सॉर्प्शन. बस एवढं समजलं तरी सफिशियंट आहे. मग आता आपल्याला रेट ऑफ रिॲब्सॉर्प्शन कसा बघायचा आहे, रेट ऑफ फिल्ट्रेशन जो आहे आणि त्याच्यामधून रिॲब्सॉर्ब किती होतं आहे किंवा युरिन किती तयार होतं आहे, त्याच्यानुसार आपल्याला रेट ऑफ रिॲब्सॉर्प्शन येईल. तर 99% जे काय फिल्ट्रेट आहे ते तुमचं काय होत असतं बाळांनो, रिॲब्सॉर्ब होत असतं. त्याचं काय होणार आहे, रिॲब्सॉर्प्शन होणार आहे. कशाचं, 99% फिल्ट्रेटचं रिॲब्सॉर्प्शन होणार आहे, म्हणजे परत ह्या ब्लड कॅपिलरीजमध्ये येणार आहे. मग हे जे आहे ट्रान्सपोर्ट इंटरचेंज, हे 2 प्रकारे होत असतं. एक आहे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट आणि एक आहे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट म्हणजे काय असतं रे बाळांनो, अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ग्रेडियंट किंवा अलॉंग द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. म्हणजे याच्यामध्ये काय नसते, ATP लागत नाही, ATPच्या फॉर्ममध्ये एनर्जी लागत नाही. ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टमध्ये मात्र काय होत असते बाळांनो, ATP एक्सपेंडिचर होत असतं. आणि हे कसं आहे, अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणजे याच्यामध्ये
नेहमी ट्रान्सपोर्टेशन कसं होतं, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. मग हे जर होत असेल तर याला काय म्हणायचं, पॅसिव्ह म्हणायचं, बरोबर. पण हे जर उलटं होत असेल लोकडून हायकडे, तर आपल्याला माहिती आहे नदी आहे किंवा पाणी असं वाहते, त्याच्यामध्ये इथे एक मी पार्टिकल सोडला, पाण्याची डायरेक्शन या दिशेला आहे, तर तो इझिली वाहत जाईल, त्याला एनर्जी एक्सपेंडिचर करावं लागायचं नाही. पण जर मी इथं एक ऑब्जेक्ट सोडला आणि मला इकडून इकडे तो पाहिजे, तर ऑब्वियस आहे की मला एनर्जी लावावी लागेल. दॅट इज ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट अगेन्स्ट कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. मग त्याच्यासाठी आपल्याला एनर्जी एक्सपेंडिचर करावं लागतं. तर मग आता याच्यामध्ये आपल्याला बघायचं की कसं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे. मग पेरिट्युब्युलर कॅपिलरीज कळाल्या. याच्यानंतर एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचं की हाय थ्रेशोल्ड सबस्टन्सेस काय असतात आणि लो थ्रेशोल्ड सबस्टन्सेस काय असतात. थ्रेशोल्ड लेवल आपल्याला बघताना किंवा हाय थ्रेशोल्ड म्हणजे खूप इम्पॉर्टन्स असतो त्यांना. म्हणजे सिम्पली काय आहेत की यांना आपण वेस्टमध्ये जाऊन देऊ शकत नाही, यांना बाहेर जाऊन देऊ शकत नाही बॉडीच्या. हे काय करावे लागतात आपल्याला, कम्प्लिटली किंवा ऑलमोस्ट, कम्प्लीट किंवा ऑलमोस्ट, सगळेच्या सगळे नाहीतरी ऑलमोस्ट काय करावं लागतं, यांचं रिॲब्सॉर्प्शन करून घ्यावंच लागतं आपल्याला, नाहीतर बॉडीचा लॉस होतं, बरोबर. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. हाय थ्रेशोल्ड, मग याच्यामध्ये काय येईल सांगा, ग्लुकोज येणार आहे. याच्यामध्ये काय काय येईल तुमचं, हाय थ्रेशोल्ड मी इकडे लिहिते, त्याच्यामध्ये ग्लुकोज येईल. त्याच्यानंतर काय येणार आहे, अमायनो ॲसिड्स येईल. यांना आपण युरिन थ्रू काय करू शकत नाही, लॉस ह्यांचा होऊ देऊ शकत नाही, मग बॉडी मधले न्यूट्रिएंट्स कमी होतील. त्याच्यानंतर येतात लो थ्रेशोल्ड. लो थ्रेशोल्ड म्हणजे थोडासा कमी इम्पॉर्टन्स असणार आहे, बरोबर. यांचा इम्पॉर्टन्स जास्त होता, तर हे मात्र याच्यामध्ये जात असतात. मग याच्यामध्ये युरिया आहे, याच्यामध्ये ग्लुकोज आहे, हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता मेन आपल्याला बघायचं आहे रिॲब्सॉर्प्शन. त्याच्यातलं पहिलं आहे वॉटर रिॲब्सॉर्प्शन. वॉटर रिॲब्सॉर्प्शन कुठं होतं, तर हे तुम्हाला माहिती आहे, हे जे स्ट्रक्चर दाखवलं आहे आपण एवढं इथून एवढं, हे काय आहे तुमचं माल्फिजियन बॉडी. त्याच्यानंतर हा एवढा पार्ट कशाचा आहे, पेन्सिलने दाखवलेला, हा पार्ट आहे प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, बरोबर. त्याच्यानंतर हा डिसेंडिंग लिंब आहे, असेंडिंग लिंब. त्याच्यानंतर हा पार्ट कुठला आहे, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, आणि ही आहे तुमची कलेक्टिंग ट्यूब्यूल किंवा कलेक्टिंग डक्ट किंवा ट्यूब्यूल, दोन्हीपैकी काही बरोबर आहे, म्हणजे दोन्हीसुद्धा बरोबर आहेत तुमचे. तर हे आहे तुमचं स्ट्रक्चर, हा डिसेंडिंग लिंब, असेंडिंग लिंब. याच्यामधलं जे वॉटर रिॲब्सॉर्प्शन आहे, हे वॉटर रिॲब्सॉर्प्शन पीसीटीमध्ये होतं, डिसेंडिंग लिंबमध्ये होतं, डीसीटीमध्ये होतं आणि कलेक्टिंग ट्यूब्यूलमध्ये होतं. नेफ्रॉनच्या सगळ्या स्ट्रक्चरमध्ये होतं, फक्त इथं होत नाही. कुठं, एव्हरीवेअर. कुठं होतं आहे बाळांनो, सगळीकडे होतं आहे. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पीसीटी, प्रॉक्झिमल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल, डिसेंडिंग लिंब, डीसीटी आणि कलेक्टिंग ट्यूब्यूल. फक्त काय असेंडिंग लिंबमध्ये होत नाही, एक्सेप्ट असेंडिंग लिंब ऑफ लूप ऑफ हेनले. असेंडिंग लिंब एवढंच लिहिते मी, तर असेंडिंग लिंबमध्ये हे होणार नाही. एवढं लक्षात आलं वॉटरचं. आता आपल्याला पार्ट वाईज बघायचं, ह्या पीसीटीमध्ये काय काय रिॲब्सॉर्ब केलं जातं. तर लक्षात ठेवायचं, या पीसीटीमध्ये म्हणजे हा जो एरिया आहे तुम्हाला इथं काय येतं आहे बघा, ग्लुकोज आहे, त्याच्यानंतर अमायनो ॲसिड्स आहेत, ग्लुकोज आहे, अमायनो ॲसिड्स आहेत. त्याच्यानंतर बघा सोडियम आयन आहे, पोटॅशियम आयन आहे. याच्यामधलं पण बघा हे 70 to 75% हे दोघं काय होतात पीसीटीमध्ये रिॲब्सॉर्ब होतात, बाकीचे डीसीटीमध्ये होतात. ग्लुकोज आणि अमायनो ॲसिड मात्र 100% इथे रिॲब्सॉर्ब होतात. आता हे लक्षात घ्यायचं, हे दोघं आणि हे दोघं हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टेशन थ्रू काय होतात, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट थ्रू काय होतात, रिॲब्सॉर्ब होत असतात. आता ॲक्टिव्ह आणि पॅसिव्हचं आपण बघितलं, म्हणजे इथे एटीपी खर्च होणार आहे तुमचा, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं काय काय होत असतं बघा, ग्लुकोज बघितला, अमायनो ॲसिड बघितला, सोडियम आणि पोटॅशियम बघितला. त्याच्यानंतर नेक्स्ट येतो तो क्लोराईड आयनसुद्धा इथं होतात, हे क्लोराईड आयन. त्याच्यानंतर आहे युरिया. क्लोराईड आयन आणि युरिया हे दोघं कसे डिफ्युजन, बाय डिफ्युजन काय होत असतात इथं, रिॲब्सॉर्ब होतात. आणि ऑब्वियस आहे वॉटर तर होतंच, बरोबर की नाही. आणि वॉटर कसं होतं सांगा, वॉटर जे होतं ते बाय ऑस्मॉसिस. आता बघा जरा जास्त जागा नाही आहे इथं लिहायला, तर हे लक्षात ठेवायचं आहे काय कसं. आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, हे चार जे आहेत ते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, हे झालं पीसीटीमधलं. त्याच्यानंतर हे येतं डिसेंडिंग लिंब, बरोबर. डिसेंडिंग लिंबमध्ये फक्त वॉटर रिॲब्सॉर्ब होतं, जास्तीत जास्त इथनं काय बाहेर पडतो, वॉटर बाहेर पडतं, हे गोष्ट लक्षात ठेवा. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट बोलायची होती, ट्रान्सपोर्ट मॅक्झिमम किंवा रिनल थ्रेशोल्ड म्हणजे काय असतं. इथं आपला ग्लुकोज काय झाला आहे, रिॲब्सॉर्ब झाला आहे, बरोबर. एक किडनी जी आहे किंवा हे जे नेफ्रॉनचं स्ट्रक्चर आहे, एखाद्या सबस्टन्सबद्दल ना त्याचं काय असतं, फिक्स अशी लेवल असते रिॲब्सॉर्प्शनची, त्याच्यावरती गेलं की ते रिॲब्सॉर्ब करू शकत नाही, मग ते काय होतं युरिनमध्ये येतं. मग तसं एक ग्लुकोजला काय आहे बघा, 45 to 95
मिलीग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड. ॲक्च्युली ब्लड म्हणण्यापेक्षा इथं काय पाहिजे, फिल्ट्रेट पाहिजे. ठीक आहे, इथं रिॲब्सॉर्प्शन फिल्ट्रेटमधलं होतं, बट ठीक आहे ब्लड. तर याच्या एवढी जर ग्लुकोज लेवल असेल किंवा ब्लडमधली दिली त्यांनी, ठीक आहे, फिल्ट्रेट आणि ब्लडमध्ये सेमच असते कारण इथं खाली येणार आहे. तर एवढं जर ग्लुकोज लेवल असेल तर ती काय करू शकते, किडनी ॲब्सॉर्ब करू शकते, म्हणजे रिॲब्सॉर्ब करू शकते बेसिकली. पण याच्या जर वरती गेलं किती, मग 160 मिलीग्रॅम पर 100 ml जर अशी जर लेवल गेली तर काय होतं, इथं सगळं ग्लुकोजचं रिॲब्सॉर्प्शन होत नाही, इथं असं बाहेर जाणार आहे, बरोबर की नाही. ह्या पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमधून PCTमधून पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमध्ये रिॲब्सॉर्प्शन होणार आहे, तर हे होणार नाही. आणि त्यावेळी काय होतं, हा इकडं जे युरिन येणार आहे, याच्यामध्ये जे काय येणार आहे युरिन येणार आहे, त्याच्यामध्ये ग्लुकोज दिसायला लागतं, ग्लुकोज अपीअरन्स येतो युरिनमध्ये, आणि त्याला काय म्हणतात, डायबेटीस पेशंट म्हणतो आपण, बरोबर की नाही. आणि मेडिकल टर्म काय आहे, डायबेटीस मेलिटस. इन्सुलिनचा वेगळा आहे, लक्षात ठेवा, ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये झाला आहे. आणि हा आहे तो युरिनमध्ये ग्लुकोज आल्यानंतर. डायबेटीस इन्सिपिडस तो इन्सुलिन डेफिशियन्सीमुळे होतो. डायबेटीस मेलिटस हा तुमचा कशामुळे होतो, युरिनमध्ये ग्लुकोज आल्यामुळे होतो. तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. हे PCTमधलं झालं, ठीक आहे. नेक्स्ट तुम्ही काय बघितलं, डिसेंडिंग लिम्बमध्ये बघितलं वॉटर. आता बघायचं आहे असेंडिंग लिम्ब जो आहे तो वॉटरला परमिट करत नाही, आपल्याला माहिती आहे. दिस पार्ट इज नॉट परमिएबल टू वॉटर. याच्यामध्ये वॉटर अजिबात काय होत नाही, रिॲब्सॉर्ब होणार नाही, इकडे वॉटर येणार नाही, ठीक आहे. आता मग याच्यामध्ये काय काय येतं, तर याच्यामध्ये येतं NaCl. तुम्हाला डायग्राममध्ये बुकमध्ये सुद्धा दिले NaCl आहे. त्याच्याचबरोबर थोड्याशा प्रमाणात पोटॅशियम आयनसुद्धा याच्यामध्ये येत असतात. तर आता माहीत आहे Na, बघा इथं Na आहे, त्याच्यानंतर पोटॅशियम. हे ऑब्वियसली कसे आहेत सांगा, ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टवाले आहेत. आपण मगाशीच बघितले, तर हे ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्टवाले आहेत. क्लोराईड आयन मात्र याच्यामध्ये डिफ्युजनमुळे येत असतो. त्याच्यानंतरचा पार्ट येतो DCT, डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युल. आता DCTमध्ये काय काय रिॲब्सॉर्ब होतं, तर याच्यामध्ये बघा NaCl तर होतच असते, बरोबर. NaCl म्हणजेच तुमचा काय येणार आहे सांगा, सोडियम आयन येईल. त्याच्यानंतर बायकार्बोनेटसुद्धा येत असतात, याच्यामध्ये बायकार्बोनेट्स येतात, पोटॅशियम आयन येतो, क्लोराईड आयन येतो. हे सगळं कुठे येणार आहे, तुमच्या DCTमध्ये असं रिॲब्सॉर्ब होणार आहे, म्हणजे याच्यातून बाहेर काढलं जाणार आहे आणि पेरिट्युब्युलर कॅपिलरीजमध्ये कलेक्ट केले जाणार आहे. आता नेक्स्ट आहे तुमचं कलेक्टिंग ट्यूबल. तर कलेक्टिंग ट्यूबलमध्ये काय रिॲब्सॉर्ब केलं जातं, तर वॉटर रिॲब्सॉर्ब केलं जातं. याच्यामधून जास्तीत जास्त वॉटर बाहेर काढलं जातं आणि मग जे काय बाकीचं फिल्ट्रेट आहे उरलेलं त्याला आता युरिन म्हणू शकतो आपण. याच्यामध्ये इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची, PCTमध्ये थोड्याशा प्रमाणात युरियासुद्धा काय होत असतो, कारण तो स्मॉल, पण इथं व्हेरी स्मॉल क्वांटिटी असते, खूपच कमी क्वांटिटीमध्ये हा युरिया ॲब्सॉर्ब होत असतो. तर हे झालं या पार्टमध्ये काय काय कुठं कुठं रिॲब्सॉर्प्शन होतं आहे. आता नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे ट्युब्युलर सिक्रेशन. आताचा जो नेक्स्ट पार्ट आहे तो काय आहे बाळांनो, ट्युब्युलर सिक्रेशन. आता एक लक्षात ठेवायचं आहे, ट्युब्युलर सिक्रेशन याचा अर्थ काय होतो, या रिनल ट्युब्युलच्या सेल्स काय करतात, काहीतरी सिक्रेट करतात. ॲक्च्युली तसं सिक्रेट काही करत नाहीत. काय होते, जे पार्ट जो याच्यामधून अफेरंट आर्टेरियल आणि इफेरंट आर्टेरियल, म्हणजे अफेरंट आर्टेरियल या ज्या कॅपिलरीज आहेत, ग्लोमेरुलर कॅपिलरीज, याच्यामधून जे फिल्ट्रेट आले त्यालाच परत काय करणार आहेत सांगा, इथं बघा, इथं असं दाखवलेलं आपण, बरोबर. हां, तर याला इंटरवेस्ट करणार आहेत. तर ठीक आहे, याच्यामध्ये काय होणार आहे, याच्या इकडं असं ह्या काय करणार आहेत, हे जे रिनल ट्युब्युल आहेत त्याच्यामधून हे सबस्टन्सेस परत ब्लड कॅपिलरीजमध्ये पाठवण्याचं काम करणार आहेत. मग हे ॲक्च्युली काही सिक्रेट करत नाहीत, ब्लडमधूनच आलेलं परत तिकडे पाठवत आहेत. तर सिक्रेशन असं कुठलं नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचं मटेरियल इथं सिंथेसाइज केलं जात नाही आहे. तर आता याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं आहे की कुठले कुठले आयन्स किंवा कुठलं मटेरियल आहे जे तुम्ही इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं, जे सिक्रेट केलं जाणार आहे बेसिकली, तसंच वर्ड वापरल्याने. तर याच्यामध्ये लक्षात ठेवायचं क्रिएटिनाइन आहे, त्याच्यानंतर तुमचा हायड्रोजन आयन आहे, त्याच्यानंतर तुमचा पोटॅशियम आयन आहे, अमोनिया. तर याच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात त्यांनी दिले डायग्राममध्ये, बट एक्सप्लेनेशनमध्ये नाही दिलेलं. तर तुम्ही हे दोन गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवायच्यात. याच्यामध्ये काय लक्षात ठेवायचं आहे अजून, हे सगळीकडे तर होणारच आहे. आता याच्यामध्ये हायड्रोजन आयन जे DCTमध्ये, याच्यामधले फक्त DCTमध्येच लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, DCTमध्येच, की हायड्रोजन आयनचं जे सिक्रेशन आहे DCTमधलं, हे काय करत असतं, तर ब्लडचा pH मेंटेन करत असतं. होमिओस्टॅटिक कंडिशन म्हणजे काय, होमिओ कॉन्स्टंट स्टेट असणार आहे, म्हणजे कॉन्स्टंट कंडिशन असणार आहे तुमची कशाची, बॉडीची किंवा ब्लडचा जो pH आहे 7.4, हा pH मेंटेन करण्याचं काम हे हायड्रोजन आयन्स करत असतात. आणि ते कुठं सिक्रेट होतं आहे, तुमचं डिस्टिल कॉन्व्होल्युटेड ट्युब्युलमध्ये. तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. याच्याबरोबरच अजून काय काय जे काही अँटीबायोटिक्स आहेत, अबनॉर्मल जे काही बॉडीमध्ये एक्स्ट्राचे आहेत ब्लडमध्ये, ते
सिक्रेट केले जातात. अँटीबायोटिक्स, मग पेनिसिलिन असेल, त्याच्यानंतर आयोडीन कंटेनिंग कंपाऊंड असेल याच्यामध्ये, हे सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सिक्रेट केल्या जातात आणि युरिनमध्ये पास आउट केल्या जातात. आता याच्यामधलं जे पर्टिक्युलर आयनचं कॉन्सन्ट्रेशन आहे तर ते लक्षात ठेवायचं तुम्हाला. सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन कुठला हार्मोन मेंटेन करतं, तर हार्मोनची नावं लक्षात ठेवायची. अल्डोस्टिरॉन आता कोण सिक्रेट करतं आपल्याला माहिती आहे की किडनीचं स्ट्रक्चर आहे याच्यावरती सुप्रारिनल ग्लँड किंवा आपण ॲड्रिनल कॉर्टेक्स म्हणतो, तर ॲड्रिनल ग्लँड म्हणतो बेसिकली, तर ह्या सिक्रेट करतात अल्डोस्टिरॉन. तर ते काय करणार आहे, सोडियम आयन मेंटेन करणार आहे. त्याच्यानंतर सोडियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यानंतर कॅल्शियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करत असतात कॅल्सिटोनिन, हे आपण कंट्रोल कोऑर्डिनेशनमध्ये सगळीकडे बघितलं. आणि पॅराथॉर्मोन, तर ही नावं लक्षात ठेवा दोन्ही हार्मोनची. हे सगळं आहे तुमचं ट्युब्युलर सिक्रेशन. जास्त काही याच्यामध्ये अवघड नाही आहे. आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंपोजिशन ऑफ युरिन. आता हे सगळं झालं सिक्रेशन वगैरे. आता कंपोजिशन ऑफ युरिन. मग कंपोजिशन ऑफ युरिन बघताना तुम्हाला लक्षात ठेवायचं जे काही फूड किंवा फ्लुइड आपण कन्झ्युम करतोय त्याच्यावरती डिपेंड करतं की युरिनचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे. आपल्याला माहिती आहे 1.2 to 1.5 लिटर जे काही युरिन आहे ते बॉडी पर डे आहे हे प्रोड्यूस करत असते. त्याच्यानंतर युरिनचा जो येलो कलर आहे, याच्यावरती प्रश्न ऑलरेडी येऊन गेला आहे बाळांनो. येलो कलर आहे तो युरोक्रोम नावाच्या पिगमेंटमुळे असतो, लक्षात ठेवायचं तुम्हाला. युरोक्रोम ऑलरेडी क्वेश्चन येऊन गेला आहे, तर हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. हायलायटेड पॉईंट आहे तो. त्याच्यानंतर आपल्याला लक्षात ठेवायचं की युरिनचं कंपोजिशनमध्ये 95% तर काय असतं तुमचं, वॉटर असतं. त्याच्यानंतर ऑर्गॅनिक सबस्टन्स म्हणजे युरिया जो आहे तुमचा तो किती असणार आहे तुमचा, 2.5% असणार आहे. त्याच्यानंतर युरिक ॲसिड असणार आहे. आणि त्याच्यानंतर काय असतं तुमचं, क्रिएटिनाइन असतं जे की मसल्समध्ये तयार होतं. तर हे सगळं युरियाचं कंपोजिशन आहे इन जनरल, लक्षात ठेवा. आता या पॉईंट्सवरचे सगळे प्रश्न बाकी आहेत. 3च प्रश्न आहेत, जास्त नाही आहेत, ते आपल्याला घ्यायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न घेऊयात आता. इन द गिव्हन डायग्राम वॉटर ॲब्सॉर्प्शन दिले त्यांनी किंवा रिॲब्सॉर्प्शन, दोन्ही बरोबर आहे. डज नॉट ऑकर इन पार्ट लेबल ॲज, डज नॉट ऑकर म्हटलं आहे, बरोबर की नाही, कुठल्या पार्टमध्ये नाही. मग पार्ट लेबल कुठले केलेत, डब्ल्यू केला आहे. जिथं ग्लोमेरुलर किंवा ग्लोमेरुलस दिले तिथं तर काही रिॲब्सॉर्प्शन होत नाही, म्हणजे हा एलिमिनेट झाला. याच्यामध्ये मला वाटतं माझे काय राहिलेत, ऑप्शन्स लिहायचे राहिलेत. तर याच्यामध्ये बघा आपण सिरियली लिहूया WXZ आणि Y. आता त्याला ABCDचं कसं सिक्वेन्स आहे माझ्या लक्षात नाही, ते राहिले लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर X आहे जो डिसेंडिंग लिंब आहे. मग तिथं वॉटर रिॲब्सॉर्प्शन होतं का रे, मॅक्झिमम वॉटर इथं फक्त वॉटरच रिॲब्सॉर्ब होतं, म्हणजे हा ऑप्शन तर येणार नाही. W गेला, X गेला का, याच्यामध्ये कुठलंच रिॲब्सॉर्प्शन होत नाही. इथं मात्र वॉटरचं होतं. त्याच्यानंतर Z, आपण वॉटर रिॲब्सॉर्प्शनच्या वेळी बघितलं होतं की वॉटर काय होतं, नेफ्रॉनच्या एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे होतं एक्सेप्ट असेंडिंग लिंब ऑफ वॉटर, म्हणजे काय सॉरी असेंडिंग लूप ऑफ हेनले. असेंडिंग लिंब जो आहे लूप ऑफ हेनलेचा, त्याच्यामध्ये फक्त वॉटर काय होत नाही, रिॲब्सॉर्ब होणार नाही. म्हणजे करेक्ट आन्सर तुमचा ऑप्शन नंबर डी येणार आहे. वाय तिथं जो असेल तो, आणि झेड सुद्धा येणार नाही कारण याच्यामध्ये सुद्धा वॉटर रिॲब्सॉर्ब होत असतं. तर एवढं सोपं आहे बघा, किती सोपा प्रश्न आहे. तुम्ही ते स्टेटमेंट आपण सांगितलेलं तेवढं जरी लक्षात आलं आणि या पार्टची नावं तुमच्या लक्षात असली तर लगेच प्रश्न सुटतोय. CET 2017 विचारला गेला होता. आता नेक्स्ट आपण क्वेश्चन बघूयात बघा, तो सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. द करेक्ट मॅच इज CET 2015चा क्वेश्चन आहे. DCT डिस्टल कॉन्व्होल्युटेड ट्यूब्यूल. त्याच्यामध्ये काय होतं, सिक्रेशन ऑफ हायड्रोजन अँड पोटॅशियम आयन्स. आताच आपण बघितलं होतं लास्ट पॉईंटला, ट्युब्युलर सिक्रेशनमध्ये होतं का रे बाळांनो, होतं. हे हेनलेज लूप, रिॲब्सॉर्प्शन ऑफ ग्लुकोज, हिथंच चुकलं ना, फक्त वॉटर. आता आपण बघितलं लास्ट क्वेश्चनला की फक्त वॉटरचं रिॲब्सॉर्प्शन तिथं होतं, ग्लुकोज होणार नाही, सोडियम. कारण ग्लुकोज 100% ग्लुकोजचं रिॲब्सॉर्प्शन होतं. हे कुठं होतं सांगा, PCT मध्ये होतं. त्याच्या पुढं ग्लुकोज जायचा काही प्रश्न येत नाही, म्हणजे हे करेक्ट मॅच नाही आहे. पोडोसाइट्स अटॅच्ड टू परायटल लेअर ऑफ बाउमन्स कॅप्सूल. तर हा बाउमन्स कॅप्सूल आहे, त्याच्यामधलं हे परायटल लेअर आहे आणि हा व्हिसरल लेअर आहे. आणि पोडोसाइट कुठं दिसतात तुम्हाला सांगा बाळांनो, इथे दिसतात. म्हणजे हा व्हिसरल लेअर आहे, म्हणजे परायटल लेअरला नाही तर कुठल्या लेअरला आहे, व्हिसरल. म्हणजे हा ऑप्शन चुकलेला आहे. त्याच्यानंतर JGA एक्स्ट्रा ग्लोमेरुलर ॲपरेटस, राईज इन ग्लोमेरुलर ब्लड प्रेशर ॲक्टिवेट्स इट टू रिलीज रेनिन. ॲक्च्युली इथं फॉल आहे, ते तुम्हाला पुढे जाऊन बघायचं आहे. फॉल जर झालं, तुमचं ब्लड प्रेशर कमी झालं तर हे रेनिन सिक्रेट होतं, वाढल्यानंतर सिक्रेशन थांबतं, म्हणजे हे सुद्धा ऑप्शन एलिमिनेट झाला. मग तुमचा ऑप्शन नंबर A कुठं दिसतो, ऑप्शन नंबर A म्हणजे ऑप्शन नंबर C तुमचा करेक्ट आन्सरवाला ऑप्शन C आहे. याच्यामधलं पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. ही गोष्ट इथं लक्षात ठेवायची, तिथं हे बरोबर आहे म्हणून पहिल्याला क्लिक करायचं नाही.
पहिला ऑप्शन याच्यामधला हा कुठे आहे, सी मध्ये, म्हणून सी ऑप्शन करेक्ट. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची. मगाशी सांगितल्याप्रमाणे द येलो कलर ऑफ नॉर्मल युरिन इज ड्यू टू, येलो कलर कशामुळे आहे, युरोक्रोम. तर ऑप्शन नंबर सी, CET 2017चा प्रश्न आहे. बिलिरुबिन, बिलिवर्डिन आणि युरिक ॲसिड हे आपल्याला पुढे जाऊन बघायचे आहेत. या दोन गोष्टी, युरिक ॲसिडमुळं नसतो कलर. तर हे झालं आपलं सगळं लेक्चर. त्याच्यानंतर रोल ऑफ किडनी आणि महत्त्वाचं काय आहे, किडनी फेल्युअर. तर हे आपल्याला व्यवस्थित पुढे घ्यायचं आहे. जर या लेक्चरमधले सगळे डाऊट्स तुमचे क्लिअर झाले असतील, माझे लेक्चर्स तुम्हाला एक्झाम ओरिएंटेड वाटत असतील, तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. थँक्यू.